नाशिक टीसीएस प्रकरणामध्ये तुम्ही आता एसआयटी गठीत व्हावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे, स्वीकारली का काय? आज कॅबिनेटची बैठक सुरू होण्याच्या पूर्वी मी नाशिकच्या टीसीएस प्रकरणामध्ये एसआयटीची चौकशीची मागणी केली. तसं पत्रही मी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी मला आश्वासन दिले की होय, मी ही मागणी मान्य करतो आणि या संदर्भामध्ये घोषणाही करतो. कॅबिनेटची बैठक आता चालू आहे. संपल्यानंतर जर त्यांनी प्रेस घेतली तर त्यात ते घोषणा निश्चित करतील. परंतु माझ्या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि ती यासाठी मी स्थापन करतो असं मला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. एक बार्टीचा लोणावळ्यामध्ये एक प्रशिक्षण शिबिर झाला अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि कंत्राटासंदर्भात. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जात असल्याचं वगैरे असं त्यात चर्चा झाली. बार्टीचा स्वतःचा प्रशिक्षण हॉल असताना लोणावळ्यामध्ये शिबिर घेऊन 30 ते 40 लाख रुपयावर खर्च झाल्याचं म्हणाल. तुम्हाला तुमची काय प्रतिक्रिया सामाजिक न्याय म्हणते? पार्टीचा दरवर्षी आम्ही एक कार्यशाळा सर्व महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांची घेत असतो. हे 2 दिवसाचं शिबिर यासाठी असतं की त्यांना त्या रुटीन कामापासून वेगळं विभक्त करून असलेल्या योजना, असलेल्या त्या संदर्भाची माहिती आणि असलेलं बजेट यावर कसं नियोजन करायचं या संदर्भामध्ये अनेक मान्यवर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही बोलवत असतो. इतर विभागातील जे काही मान्यवर असतात त्यांचं सुद्धा चर्चासत्र त्या ठिकाणी असतं. मागच्या वेळेला आम्ही त्या जे घेतलं होतं ते पुण्याला घेतलं होतं, जसदाला घेतलं होतं, आता लोणावळ्याला घेतलं. पण लोणावळ्याला रिसोर्टला का घेतलं म्हणून त्याच्यावर चर्चा झाली. 400 अधिकाऱ्याचा 2 दिवसाचा मुक्काम करणे, त्यांची जेवणाची व्यवस्था करणे, राहण्याची व्यवस्था करणे, मला वाटतं 20 लाखाचा खर्च यासाठी फार काही मोठा केलेला नाही. आम्ही कोणत्याही प्रकारचं व्हीव्हीआयपी ज्याला काय म्हणता येईल अशी कोणतीही व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती. परंतु त्याचा बाऊ करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. अधिकाऱ्याकडून त्याच्या चांगलं काम करून घेण्यासाठी त्यांना बौद्धिक देण्यासाठी जर ते बोलवलं असेल तर त्यात काही गैर नाही. म्हणून मी या आरोपाला, ज्यांनी कुणी आरोप केले असेल त्याला एवढं काही महत्व देणार नाही. पुढच्या वर्षी सुद्धा असंच एक अधिवेशन होईल आणि दरवर्षी हा मी पायंडा पाडलेला तर यासाठी की अधिकाऱ्यांचा एकमेकांमधला असलेला सुसंवाद हा आणखी पक्का झाला पाहिजे, हे त्याच्या मागचं धोरण आहे. नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानंतर सगळेच विरोधी पक्षाने काय बोलावं याला काही अर्थ नाहीये. नौटंकी करणार आहेत. आता उद्या उद्धव ठाकरे हे कोणत्या गाडीने जाणार एकदा पाहू तर द्यावं आम्हाला. पंतप्रधानांनी दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद सकारात्मक प्रत्येकाने दिलाय, याचं अभिनंदन केलं पाहिजे. एका दिवसाची जरी बचत जरी धरली, एक दिवसाची, या देशातल्या 140 कोटी जनता त्यापैकी असलेले वाहनं आणि त्याच्यात एक दिवसाची जर बचत धरली, प्रत्येक गाडीला जर 1 लिटर जरी पेट्रोल वाचलं तर कित्येक हजारो लिटर पेट्रोल, लाखो लिटर पेट्रोल ची बचत होऊ शकते. हे एका पंतप्रधानांच्या आव्हानाला असलेला प्रतिसाद आहे. म्हणून असा सकारात्मक आपण याच्याकडे पाहिजे. युद्धाची पार्श्वभूमी असताना उद्याची येणारी टंचाई, उद्याचं येणारं संकट, त्याच्यासाठी पूर्वी जर आपण काही निर्णय घेतले त्याचा परिणाम काय होतो हे मुख्यमंत्री म्हणजे पंतप्रधानांनी त्याच्या दूरदर्शनीतून दाखवून दिलेलं आहे. वेगवेगळे असा एक माहिती की 2021 यांनी एकत्र गोवावरती दौरा जो आहे केला. खरात प्रकरणामध्ये अनेक आणखीन पुरावे समोर येण्याची शक्यता आहे. 10 गुन्हे आता पण त्याच्यावर नोंद झालेले आहेत. एका गुन्ह्यापासून झालेली सुरुवात 10व्यावर आलेली आहे. हे गुन्हे आणखीन वाढण्याची शक्यता सुद्धा आहे. काही ठिकाणी पोलिसांना सुमोटो गुन्हे दाखल करून घ्यावे लागणार आहेत. कारण की जो फसलेला आहे, जो अडकलेला आहे, तो स्वतःहून फिर्यादी व्हायच्या मनस्थितीत काही ठिकाणी नाहीये. या सगळ्या बाबीचा विचार करून खरात प्रकरण हा गंभीरतेने सरकारने घेतलेला आहे आणि खरात आता जेलमधून बाहेर सुटणार नाही असं एकंदरीत परिस्थिती. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीचं आव्हान केले. तुमच्या देशामध्ये त्या विभागाच्या वसतिगृहामध्ये हजारो विद्यार्थी राहतात. त्यांचं पुढं म्हणजे काय, त्यांना म्हणजे शिक्षण त्यांचं आता पुढचं कसं होणार? हॉस्टेलमध्ये स्थानिक करणार की
त्यांना हॉस्टेल सामाजिक न्याय विभागाच्या हॉस्टेलमध्ये वेळोवेळी इंधन पुरवठा होणार नाही. माझ्या सामाजिक न्याय विभागामध्ये कोणत्याही प्रकारचं कुणालाही विद्यार्थ्याला अडचण येईल असं कोणतंही काम आम्ही करणार नाही. आणि जो काही माझा विद्यार्थी तिथं शिकतोय तो अत्यंत गरीब कुटुंबातला आहे, गावखेड्यातला आहे, ग्रामीण भागातला आहे, म्हणून त्याच्याकडे मोठमोठे वाहनं वगैरे असण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. जेवणासाठी जो इंधन पुरवठा होतो तो वेळोवेळी तो तर नक्कीच होईल. जेवणाच्या याच्यामध्ये कुठेही काटकसर करायचं पंतप्रधानांनी सांगितलेलं नाही. त्यांना तो पुरवठा निश्चित होईल आणि तिथं कुठेही त्यांना जेवणाची अडचण येणार नाही. गेले.